मी सुशील अडदरे, संचालक सांगली तासगाव बेदाना असोसिएशन. काल सांगली जिल्हा द्राक्ष बागायतदार संघानं तासगावमध्ये काही वॉशिंगवर आणि कोल्ड स्टोरेजमध्ये धाडी टाकून अफगाणिस्तान मार्गे चायनाचा बेदाना जो सांगली जिल्ह्यामध्ये आला, त्या बाबतीत त्यांनी तो बेदाना पकडला गेला. जे आमच्या 2 सभासदांची नावं द्राक्ष बागायतदार संघानं उघड केलेली आहेत, ज्यांनी हा बेदाना सांगली जिल्ह्यामध्ये आणला, तर त्याच्या पाठीशी सांगली तासगाव बेदाना मर्चंट असोसिएशन व सांगली तासगाव कोल्ड स्टोरेज असोसिएशन कदापिही त्यांच्या पाठीशी असणार नाही. प्रशासन जो काय निर्णय करेल किंवा त्यांच्यावर जी काय त्यांना शिक्षा देईल, ती शिक्षा त्यांना 100% दिली पाहिजे आणि भविष्यात अशा पद्धतीचं काम कुणी करू नये, अशा पद्धतीची शिक्षा प्रशासनानं द्यावी, अशी मी सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगली तासगाव कोल्ड स्टोरेज असोसिएशनच्या वतीनं मी विनंती करतो. संघटनेची आता यामध्ये काय भूमिका असणार आहे, म्हणजे पुढे आणि अशी प्रकार किंवा घडले? संघटनेची हीच भूमिका आहे की अशा पद्धतीचे जर प्रकार भविष्यात घडले तर आज द्राक्ष बागायतदार संघ आक्रमक होऊन हा बेदाना हुडकून काढलेला आहे. त्यांनी पाठीमागच्या काळामध्ये आम्ही कलर केलेला बेदाना आम्ही त्या काळात पप्पू मजलेकर असतील, मनोज मालो असतील किंवा आमचे सर्व पदाधिकारी असतील, आम्ही रात्रभर फिरून आम्ही तो बेदाना आम्ही हुडकून काढून तो आम्ही अडवलेला होता. अशाच पद्धतीनं जर बेदाना भविष्यात कोणी आणायचा प्रयत्न केला तर द्राक्ष बागायतदार संघ बाजूला राहील. पहिले आम्ही त्यांच्या आडवे येऊ, एवढं भविष्यामध्ये या सर्वांनी जे लोक इम्पोर्ट करणार आहेत त्यांनी लक्षात ठेवावं की ज्या बेदाना उत्पादक कर्नाटकातील असतील, महाराष्ट्रातील असतील, त्या शेतकऱ्यांच्या जीवावर ज्या 40 वर्षामध्ये आम्ही आज मोठे झालो, आज त्यांच्या उत्पादनामध्ये विष कालवायचं काम आमच्या कुणी करू नये, अशी मी आपल्या मार्फत आमच्या सर्व व्यापाऱ्यांना विनंती करतो. आणि ही इंडस्ट्री आमच्या प्रत्येक व्यापाऱ्यांना, आमच्या प्रत्येक सभासदांना अत्यंत कष्टाने ही इंडस्ट्री मोठी केलेली आहे. ही इंडस्ट्री मोठी करण्यासाठी स्वर्गीय आराराबा असतील, माननीय खासदार माजी खासदार संजय काका पाटील असतील, माननीय मदनभाऊ पाटील असतील, माननीय पतंगराव जी कदम असतील, या सर्वांनी ही इंडस्ट्री मोठी होण्यासाठी प्रयत्न केलेले आहे. परंतु किरकोळ आमिषापोटी किंवा किरकोळ फायद्यापोटी अशा पद्धतीचं जर कोण काम करणार असेल तर कधीही आमच्या संघटनेला एकही सभासद त्यांच्या पाठीशी राहणार नाही. कारण अत्यंत प्रामाणिकपणे कर्नाटकातील शेतकरी व सांगली जिल्हा सोडून बाकीच्या उत्पादक जिल्ह्यातील शेतकरी कसा सांगली तासगावमध्ये येईल यासाठी आमचा प्रत्येक व्यापारी प्रयत्न करत असतो. आणि अशा पद्धतीनं जर भविष्यामध्ये घडलं, काल घडलं, 2 व्यापाऱ्यांचं माहिती मिळाली, त्याचा काय निर्णय करायचा आहे ते आमचे मार्केट कमिटीचे इथं व्यापारी प्रतिनिधी उपस्थित आहेत, ते तिथं मांडून ते करतील, कारण तो आमचा अधिकार नाही आहे. परंतु भविष्यात अशा पद्धतीचं काम करू नये अशी विनंती मी आपल्या मार्फत करीत आहोत. संघटनेमधून 100% त्यांना पहिल्या टप्प्यामध्ये निलंबित केलं जाईल. बाबा त्यांनी अशा पद्धतीनं काम केलं किंवा अशा पद्धतीनं बेदाना उत्पादन आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात असताना, शेतकरी अडचणीत असताना अशा पद्धतीचं त्यांनी काम केलं याबाबत आम्ही त्यांना विचारणा करू. मार्केट कमिटी त्यांना विचारणा करेल आणि पहिल्या टप्प्यात त्यांचं निलंबित करून त्यांचा खुलासा योग्य आला, सगळ्यांना पटला संचालकांना, तर त्या बाबतीत आम्ही भविष्यात निर्णय करू. मी कुमार रामचंद्र शेटे, कृषी उत्पन्न बाजार समिती तासगाव व्यापारी प्रतिनिधी. आपण काल तासगावमध्ये जे द्राक्ष बाजार संघाने जे बेदाना चायनाचा किंवा अफगाणिस्तानचा जो केला, पकडला, त्या संदर्भात त्यांनी सर्वांना कल्पना देऊन त्यामध्ये काय परिस्थिती आहे, काय कुठल्या स्टोरीवर काय काढून त्यांनी 2 व्यापाऱ्यांची नावं जी हे झालेत म्हणजे उघडकीस झाल्यात, त्या संदर्भात मी कृषी उत्पन्न बाजार समितीचा व्यापारी संचालक म्हणून त्या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई होऊन पुन्हा अशा पद्धतीचा व्यापार कुणी करू नये यासाठी कारवाई करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती व सर्व संचालक यासाठी कठोर कारवाई करून पुन्हा असा व्यापार करण्यास कुणी धाडस करणार नाही ह्यासाठी कठोर कारवाई करून किंवा त्या व्यापाऱ्यांचं लायसन आत्ता तर तूर्त सस्पेंड ठेवून त्यामध्ये त्यांचा निर्णय काय होऊन त्यांचं काय येईल त्यानंतर ती लायसन कायमचं रद्द करण्यासाठी प्रयत्न करीन, एवढे मी तुम्हाला सगळ्यांच्यावर आश्वासन देतो. नमस्कार, मी प्रशांत पाटील मजलेकर, सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती व्यापारी प्रतिनिधी. कालच आपण जे उघडकीस आणला की चायनाचा माल अफगाणच्या नावावर इम्पोर्ट केला गेला आणि सांगलीत येऊन त्या सांगलीच्या मालामध्ये मिक्स करून वापरला गेला आणि त्याची विक्री इथे केली गेली आणि त्यामुळं सांगलीचं मार्केट आमचं कोसळलेलं आहे. त्या माध्यमातून जे 2 व्यापारी आता सापडले आहेत
त्या माध्यमातून मार्केट कमिटीच्या माध्यमातून कठोर कारवाई करणार. एकतर त्यांचं लायसन्स पहिला रद्द करणार आणि त्यांना आर्थिक काय नुकसान करता येते का आम्ही बघणार. आणि अशी जी कोण करेल पुढच्या भविष्यामध्ये किंवा आणलं असेल आत्ता ते गपचूप त्यांनी परत पाठवावं, इथं मार्केटमध्ये आणू नये. आणि जर असं डिस्टर्ब करत असेल तर सांगली तासगाव बेदाणा असोसिएशन आम्ही कलरच्या माळाच्या वेळी दाखवलेलं आहे की आम्ही काय करू शकतो, व्यापारी एकत्र आले की काय करू शकतो. आणि ही व्यापार आम्ही हे जे वाढवलेलं आहे आणि शेतकऱ्यांना आम्हाला इथं विश्वास निर्माण केला आहे, त्याला जर कोण धक्का देत असेल तर ही व्यापारी गप्प बसणार नाही. तो घटक आमच्यातलाच असला तर गैरकारभार करत असेल तर आम्ही त्याच्या पाठीशी घालणार नाही, त्यावर पूर्ण कारवाई करणार. ही मार्केट कमिटीच्या माध्यमातून सांगली असेल तासगाव असेल आपल्या माध्यमातून आम्ही त्यांना सांगू इच्छितो की हे इझी घेऊ नका, हे फार चुकीचं आहे. आम्ही तोंडी सांगू तर शेतकरी तोंडी सांगणार नाहीत, कदाचित हातापायी पण होईल, याची त्यांनी नोंद घ्यावी.